नमस्कार मंडळी, द गेस्ट व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी आज कॅमेरा हातात घेतलेला आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं जवळपास वर्षच होत आलं आपण व्लॉग केले नव्हते आणि आज हा कॅमेरा घेतलेला आहे. आणि त्याचं कारणसुद्धा असं काहीसं खास आहे. सो रिसेंटली तुम्ही बघितलं असेल आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरती वगैरे की आपली झालेली आहे एंगेजमेंट. सो आता आम्ही म्हणजे कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आलेलो आहे प्री वेडिंगसाठी अलिबागला. म्हणजे एक रात्री आम्ही निघालेलो होतो 2-2:30च्या आसपास निघालो होतो आणि आता सकाळचे बरोबर 7 वाजलेले आहेत. आम्ही आता इथे रूम्स वगैरे घेतलेले आहेत. सगळं जी मंडळी आहेत ती गाडीतनं सगळं सामान वगैरे काढत आहेत. सो म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया. उजाडलं आहे मस्तपैकी. बघा काय वातावरण झालेलं आहे जबरदस्त. सो उजाडलं आहे, सॉफ्ट लाईट आहेत. तर फटाफट आपण आता चेंज करून शूटला लागणार आहोत. सो त्याआधी ओळख करून देतो कोण कोण आज आपल्या या ब्लॉगमध्ये आलेला आहे. सुशांत, हा पण सुशांत. सो हे दोघं आहेत थिंक डिफरंट कंपनीचे चालक मालक सर्वस्व जे काही आहेत ते हे दोघं. सो ही 2 मोठी माणसं आज आपलं प्री वेडिंगचं शूट करणार आहे. बस एवढंच लिहून दिलेलं ना. स्क्रिप्ट संपली. आणि हे आपले रोजचे नेहमीचे कलाकार गौरव पांचा, ही पायल, ही प्रगती आमची मेकअप आर्टिस्ट आणि ही श्रुती. तर सामान घेतलेलं आहे, सगळी मंडळी सज्ज आहेत. ही आपण गाडी आणलेली आहे. आपण म्हणजे या साहेबांनी चालवली पूर्ण रात्रभर. सो थँक्यू सो मच. आता सगळे चालले आपल्या बोजा विसरा घेऊन. सो ह्या प्री वेडिंगचं जे काही कपडे वगैरे असतात ते हे बघा, हे ह्या बॅगेत ह्या होरीचं म्हणजे नवरीचे ह्याच्यात आहे. आणि आपण बघा टँक बॅगमध्ये आणले सगळे कपडे. या एवढूशा टँक बॅगमध्ये आपण सगळे कपडे आणले. या टँक बॅगचा उपयोग आपण राईडला तर कधी केला नाही. एकही राईड आपण मला वाटतं या टँक बॅग वापरून केला नाही. पण ह्या टँक बॅगचा उपयोग मला या प्री वेडिंगमध्ये झाला. क्या बात आहे, गजब. सो चला आता रूम आहे आपली वरती, जाऊया पटपट रेडी होऊया. तर आपलं जे लोकेशन आहे म्हणजे जी रूम घेतलेली आपण ती बरोबर अगदी रेवदंडा फोर्ट जो आहे त्याच्या अगदी बाजूला आहे. आणि हे एक मंदिर आहे बरोबर जस्ट अगदी बरोबर बाजूला आहे. बाकीची मंडळी तयारी करतायत. तयारी म्हणजे जस्ट आता आले. मेन तयारी आपलीच आहे. दरवेळी आपण दुसऱ्यांचं शूट करतो, आज आपलं शूट आहे हे लक्षात राहिलं पाहिजे आज आपल्या. आणि हे बघा ती थकलेली दमलेली चेहरे बघा. जपून घ्या, बिचाऱ्याने मेहनत केली. ह्याने तर गेले ह्याचं काय माहिती नाही. ह्याने गाडी चालवून आणली पूर्ण मुंबईवरून. झोपा आराम करा. किती वेळ आहे तरी सुशांत आपल्याकडे? नाही बाबा, अर्धा तासात रेडी व्हा प्लीज. ओके यू आहे. चला फटाफट. अर्धा तास आहे फक्त आपल्याकडे. आणि आमचे सोममूर्ती आमच्या अभिराने मेकअप करतायत. मेकअपची गरज नसताना मेकअप करतायत. हा तर काय करणार, रंगरंगोटीचं काम चाललंय. आणि कलाकार आहेत, कलाकार प्रगती कराटे. त्यांच्या हातून आमच्या डोबळ्याच्या रंगरंगोटीचं मूर्ती रंगवतात. आमचं परमभाग्य. हॅलो गाईज, बघ असं करावं लागतं प्री वेडिंगला. त्यामुळे आधी एवढा मोठा विस्तारा घेऊन यायचाच नाही की दुसऱ्याला सांभाळायला लागेल. ठीक आहे, आता जाऊ दे आपलं आहे म्हणून. आता काय झोप झाली नाही जरा सुद्धा. आणि आता शूट करायचंय. आज थोडं शूट मी करीन आणि बाकीचे ते आहेतच आपली माणसं. तर मंडळी, आज द गेस्ट व्लॉगचं चॅनल जे आहे ते आपण गौरव पांचा याच्याकडे सुपूर्त केलेलं आहे. सो आज माझ्या हातात कॅमेरा कमीच असणार आहे. म्हणजे हा ब्लॉगचा सुद्धा आणि जो कॅमेरा जो असतो आपण शूट करतो तो, कारण शूटसाठी मंडळी खास मागवलेली आहेत आपण. आणि ब्लॉग तर गौरव पांचा सांभाळतील. सो असा काहीसा फर्स्ट लुक आहे आमचा. ब्लेझर आणि हिचा गाऊन जो मी असा सांभाळला आहे. बघा किती सांभाळायला लागतंय. सो कसं वाटतंय? सो श्रुतीचं इंट्रोडक्शन करून देतो. श्रुतीसुद्धा फोटोग्राफर आहे. आमचा प्लॅन होता एंगेजमेंटला पण ब्लॉग करायचा, पण एवढ्या गडबडीत मला काही नाही झालं. सो आणि आमचं असं आहे आता ठरवलं आहे. मी काल म्हणजे आता हा ब्लॉग येईल कधी तेव्हा माहिती नाही, पण मी 4 जानेवारीला मी स्टोरी टाकली होती की सुरुवात से शुरू करते है. म्हणजे आता या नवीन वर्षात हा संकल्प धरलेला आहे की व्लॉग कंटिन्यू आपले येत राहतील. कंटिन्यू म्हणजे कन्सिस्टन्सी आता त्याची कशी असेल माहिती नाही, पण
ट्राय करू, प्रयत्न करू. आणि आमचं आता स्वतःचं लग्नसुद्धा आहे फेबमध्ये. सो तो त्याची घाई गडबडीत पण असणार आहे. मग बघूया कसं काय आता. रेडी? येस. आता उतरताना वांदे झाले होते, व्हिडिओ काढला नाही. सो दिवसाची सुरुवात अशी टास्क म्हणजे ॲडव्हेंचरनेच झाली. म्हणजे उतरायचा जो रस्ता आहे ना तोच एकदम खतरनाक होता. तो हा जो उतरायचा म्हणजे बीचवरती जिथे आम्ही आलो, हा किल्ला दिसतोय, तर उतरायचा रस्ता असा काहीसा सीडी वगैरे लावले. त्या टास्कमधून आपण तर आलो, पण ह्यांचा सगळ्यात मोठं अवघड काम होतं हे सगळ्या संसार घेऊन उतरायचा. तो कसा बसा उतरलो आहे. आणि सुशांत म्हणाला याच्यापेक्षा पुढे मोठा टास्क आहे की आता आपण बीचवर तर आलो आहे, पण आता जिथे फोटो काढायला जायचं आहे तो आहे पार्ट ह्याच्या आतमध्ये. म्हणजे इथून येऊन आपल्याला असं पुढे चालत जाऊन त्याच्यावरती जंप करून जायचं आहे. तर जंप वगैरे करायला सगळं आपल्याला जमेल. आता श्रुतीला जमतं आहे की नाही आणि बाकीच्या मंडळींना जमतं आहे की नाही बघूया. बघा आपला एकदम दिवस एकदम सगळं आपलं कोणतंही काम असं काय ॲडव्हेंचर वगैरे केल्याशिवाय जातच नाही ना. आज विदाऊट शूट करतोय मी, मला असं बोरिंग वाटतंय. बरं किती वेळ झाला आपल्याला येऊन तरी? अर्धा तास, अर्धा पाऊण तास झालं. हां सर चिडले सर. 5च्या वर फोटो झालेत. Sorry. सिनेमॅटिक मध्ये मला एक सिक्वेन्स पण कम्प्लीट नाही झाला. चला सर भडकले. सो कॅमेरा ऑन करायचा हेच होतं आम्हाला, काय ऑन करायला देतात नाही ब्लॉग करायला. पण ते बघा याच्या आतमध्ये उतरायची पिल्लं आहे भारी ना ते बघा. चला हे चला इंदिरा मोमदे नॉर्मल तांबडा रस्सा. माझे तिकडे शॉर्ट चालू होते आणि हा इथून म्हणत होता की अभिराने फोटोग्राफर आहे पण त्याला जमत नाही. पण ऍक्च्युली कसं आपण दुसऱ्याला सांगतो जमत नाही म्हणजे काय जमत नाही, ते पोच तुझं द्यायला ते जमत कसं आहे माहिती. आता हे आलंय आमच्यावर, ते बोलायला दुसरे आहे. आता जेव्हा तुमच्यावर येईल ना तेव्हा आम्ही असणार बोलायला. आता आणि हे कसे लागोपाठ नंबर लागणार आहेत. आता आमचा लागलेला आहे, नंतर गौरव आहे, नंतर हे सर आहे. नंतर काय माहिती नाही. तो फोटोज मनासारखे मिळालेत तुला? येस भेटलेत मला हा? खूप सारे. आम्ही तुमच्या भरोशावर आलो. हां आलो. तर म्हणजे फर्स्ट लुकमध्ये शूट करून झाले आणि आता लागलेली आहे भूक. कारण वाजलेत 9:49 म्हणजे जवळपास 10 वाजत आले आहेत. आणि एक फर्स्ट लुकला आम्ही जवळपास 1 तास लावलाय शूट करायला. व्हिडिओला तर आता जोरदार भूक लागली. आणि इथे हे काय नाव होतं मी बघितलं नाही, मला वाटतं नाव काय होतं रे, कुठे आलं पण नाव काय आहे? हे आपण रेवदंडा फोर्टच्या बाजूला जनाई कॉटेज इथे त्यांनी काय काय मागवलं. आता फटाफट खाऊन घेतो आणि मग सेकंड लुक. आणि आता आपण कुठे जाणार आहे तरी नेक्स्ट आपण इथेच आहे ना, हे जे जंगल वगैरे आहे ना तिकडे शूट करणार. आणि थोडं तिकडे ना बाहेर पडलेली म्हणजे असं पडकं घर आहे, ओके तिकडे करणार. ओके. तो आजचे डायरेक्टर विरेक्टर जे काय ते सगळे हेच आहेत, DOP सब कुछ येतं. हे सांगणार यांच्या आधी काय जे काय बोलतील तसं वागायचं आहे आपल्याला. तर मंडळी बरोबर वाजले आहेत आता 11:15 आणि सेकंड लुक झालेलो आहे आपण रेडी. आणि नवरदेवापेक्षा जास्त कॅमेरामॅन रंगतात बघा जरा जोरदार. भाई जरुरी आहे ना, स्किन केअर जरुरी आहे. सर काय वापरता तुम्ही स्किन केअरसाठी? काय मॉइश्चरायझर आहे. हा ब्रँडिंगचं नाव नका सांगू, आपण स्पॉन्सर नाही आपल्याला कोण. कुठलं तरी आहे, कुठलंही असू द्या पण गरजेचं आहे. कोचर का काय ते आहे नाव. आणि हे काय मिनिमलिस्टची संपली आहे, ती आता दुसरी आहे ती फोडायची. जरुरी आहे, उन्हात बिनात एवढं काम करत असतात त्यामुळे गरजेचं आहे. आणि हे सर तर नॅचरल ब्युटी, पाणी सुद्धा नाही लागत. चेहरा तर बघा सर, चेहरा सर चेहरा दाखवा. बाकी तर हा रेट्रो लुक असा काही आमचा लुक आहे. कसं वाटतं तू? सो आता आपलं लोकेशन काय असणार आहे सर? जो मिला गो. आणि हे बघा हे सर झोपेत आहेत अजून. मस्त इथे मांडावळ मांडली आहे त्यांचा काय तो संसार. तूच बघ स्माइल. एक मिनिट अरे थांब ना, डोळ्यात कुठे घालतोय? एक मिनिट थांब डोळ्यात घालतोय गोप्रो. एक मिनिट थांब, तसंच थांब. वेट थांब ना. अरे पाय यार बाबा ए खोपडी तोड साले का. तू असं वाटतं बेवड्याची ऍक्टिंग कर. हे बघ चालले ही अशी हात ठेवते, ओके असं करते, मग असं पकडले, तर दुपारचे ऑलमोस्ट 1:30 वाजले आणि सेकंड लुक वगैरे झालाय आणि नॉर्मल कपडे घातले. मी तर तेच शर्ट घातले, फक्त खाली जे नेक्स्ट लुक असणार तिसरा त्याचे कपडे घातले. आणि आताच चाललो आहे आम्ही जेवायला. सरांना आणि सगळ्यांना भूक लागली. सो आता कुठे जाणार आहे आपण जेवायला?
आता बघूया इथे शोधूया. शोधूया. शोधूया, कारण तर आता की शोध आम्ही मोहीम आता करायची आहे. एकाच हॉटेलमध्ये जेवण खूप कंटाळलेलो आहे. ओके, म्हणजे आपल्याला आता अभिराणाच्या इथे आम्हाला R&D करायचं आहे. म्हणून आम्ही आता नवीन हॉटेल शोधूया. ठीक आहे. आपले अजून 2 लोक बाकी आहेत. त्यामुळे मच्छी सगळं कॅमेरामॅन अभि के साथ मच्छीचं आजकाल तर जेवण मस्त भाई मच्छी चांदनवा. थाली आणि त्यानंतर मस्त सोलकढी पिऊन झोपून जाऊया. ऑर्डर करून जवळपास अर्धा तास झालाय. आता इथेच भूक मिळली अक्षरशः, पण काय करणार, दोघांचा गेम झालेला आहे. तर काय काय मागवलंय बघूया. काय काय मागवलंय प्रगती आपण चिकन थाली आणि प्रॉन्स मसाले मागवतो. ओके, म्हणजे हे जे 4 जण आहेत ते नॉनव्हेज खाणार आहेत आणि हे जे दोघं आहेत ते व्हेजिटेरियन आहेत. त्यांनी पनीर क्रिस्पी आणि दाल खिचडी मागवलं. आणि आमचं हे चिकन थाळी, त्याच्यामध्ये काय काय चिकन रस्सा, चिकन सुखा, सोलकढी, पापड, तांदळाची भाकरी आणि प्रॉन्स मसाला. सो आता ह्याच्यावरती मारूया ताव आणि भेटूया थोड्या वेळात आपला तिसऱ्या लुकला. तो जेवण वगैरे करून झालंय आणि आता चाललो आहे परत रूमवरती. जो तिसरा लुक आहे तो करायचा आहे. ॲक्च्युली जेवण आता इथे मजबूत झोपायचं नाहीये. झोपायचं नाही आहे असं सांगितलंय. एकदम स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे. तर आता पटपट त्या रूमवर जाणार. एक हल्ली 10 मिनिटाच्या अंतरावरती हॉटेल होतं आपल्या इथे. सो तिथून आपण आता दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत. ते लोकेशन काय आपलं, कुठे जाणार आहोत? हां, नांदगाव बीचला जाणार आहोत. आता तिकडे जाणार. हां, सो 2 लोक आहेत. इथे जी रूम घेतली होती तिथून आपल्याला सगळ्या काचा गोटाळून पॅकअप करून निघायचं आहे. चला बघूया आता. निसर्ग आवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग पचेडारे जीवनाचे गीत गारे धुंद गारे. ठीक आहे, गेम झालाय. नांदगावला आम्ही आलोय. अरे आहे म्हणजे असं आम्हाला वाटलं वरून आम्ही गाडी खाली येत नाही. आणि सुशांतचं असं म्हणणं आहे की त्यांनी इथे एक प्री वेडिंग केलं होतं आधी, इथे कोणच येत नाही ना, म्हणजे हिडन प्लेस आहे. सो कुठे आहे ते आम्ही एक्झॅक्ट आता सांगत नाही. म्हणजे या बीचला गाडी उतरवायचा चान्स नाही आहे, काय काम चालू आहे, पण गाडी नाही पण चालू शकतो. आणि ॲक्च्युली आज झालं आहे असं आहे की भरती आहे, त्यामुळे बघा पाणी पूर्ण इथपर्यंत आहे. आता शूट करायचं बघा. एकदम क्लीन आहे बीच, एकदम क्लीन बीच आहे, जबरदस्त आहे. त्या बात आहे. नाही तर अलिबाग म्हटलं की सगळ्या बीचेसवरती गर्दी, म्हटलं सगळीकडे गर्दी, पण हे बघा कोणच नाही. आणि हे सगळ्या अशा रॉ प्लेसेस तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत असतात. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज आता आपण या नवीन वर्षात संकल्प केलेला तर आहे आपल्या स्वतःच्या प्री वेडिंगच्या निमित्ताने का होईना इथे आलो. लाजवाब. आता शूट करूया कारण खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. 4:50 झाले आणि 2 लुक आहेत. हा एक लुक आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे. सो हे 2 लुक आपल्याला सनसेटच्या आधी पटापट करायचे आहेत. ॲक्च्युली गॉगल्स नाही घातला, सगळं ऊन डोळ्यात इथे, पूर्ण हार्श लाईट आहे ते बघा. आणि सनसेट पटकन होणार आहे, त्यामुळे खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. बीच एक नंबर आहे, जबरदस्त. म्हणजे बऱ्याच महिन्यांनी मी असा व्ह्यू बघतो आहे. या रोजच्या धावपळीच्या जीवनात सध्या आपण एवढे बिझी होतो की ब्लॉगच करता येत नव्हतं आपल्याला. ते प्री वेडिंगच्या निमित्ताने का होईना आपण आलो इथे आणि त्या बात मजा आहे. अरे गाडीमध्ये पण फुल धमाल करतात पोरं, गाणी बिणी जी गात आहेत ना त्या बात. पूर्ण दाखवू नाही शकत, नाही तर आपल्याला कॉपीराईट लागेल. आपण फुलं बिलं बघा काय एक नंबर बीच आहे. चला तर आता बघूया. तिथे बीचवरती थोडी जागा आहे, आपण तिथे प्री वेडिंग करून घेऊया. बाकीची मंडळ कारमधून उतरतील, आपल्याला पण जावं लागेल. थोडाफार सामान आहे त्यांच्यासोबत. चल. मस्त काय आपली वेडिंग मस्त चालू आहे. झोप का आली तुला? ॲक्च्युली सगळे दमलेत एकदम, कारण कालचा दिवससुद्धा पूर्ण आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. जराही नाही वेळ मिळाला आपल्याला पाहुणा यायला. पण तिची तयारी, हा 3rd लुक जो चालू होता तेव्हा आपण एक जवळपास अर्धा तास मी झोपले. हिला काहीतरी बोलायचं. काय बोलते? सॅटर्डे संडे सुट्टीची ह्या लोकांनी वाट लावलेली आहे. वाट लावली असं बोलणार तू आता? आता तू आलीस काय नाही, काय बोलायचं आता? दिवसाच्या शेवटी जाता जाता असं बोलून दाखवते लोक. वाव. ॲक्च्युली जिथे इथे आम्ही जातो आहे तिथे लोक आम्हाला काय बोलते,
बोलतो ह्या लोकांचं नक्की प्री वेडिंग आहे का नक्की अल्बम सॉन्ग काय चालू, कारण आम्ही वाटतच नाही की आमचं लग्न आहे. इव्हन आमच्या घरातल्यांना सुद्धा वाटत नाही आमचं लग्न आहे आणि आम्हाला सुद्धा वाटत आहे. तर प्री वेडिंगला आम्ही हे सगळे मित्र तर बोलतो आम्हाला काय बालविवाहाचा वाटतोय, आम्ही वाटतोय. वा वा वा. बस नाही धावत नाही धावत. हाव पाय पुढे टाक. हे अशी धावणार आहे थोडं असं उभं राहा. ती उरारी बायको धावते बघ अशी ती पकडणार अशी तेव्हा तू असं हात ठेवायचा आहे. रेडी 1 त्याकडे धावा द्यायचं रे. इकडे असं आहे ना फक्त मिनिटी मार. कशी धागा एकदा ठीक आहे एकदाच होतं ते चाल. रेडी एवढं शाहरुख खान नाही बनायचं. शाहरुख खान तर नाखून भी नाही उसको. रेडी 1 2 3 गो. तर मंडळी अशा प्रकारे संध्याकाळचे 6:30 वाजल्यात आणि आपलं जे 4th आउटफिट होतं त्याच्यावरती झालेलं आहे शूट आणि सनसेटसुद्धा झालेला आहे. आणि आता आपली मंडळी तर एक नंबर फोटोज आले. जे काही फोटोज आणि व्हिडिओज आले ते आपल्याला लवकरात लवकर कधी मिळणार फक्त अपेक्षा ठेवा ती. हां कमी मिळेल का ती अपेक्षा आमच्याकडून करू नाही. बस धन्यवाद. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, मजा आली. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत